एक मोठी गुड न्यूज आणि एक मोठा व्यवसाय मी सुरू करत आहे आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर किंवा माझ्या आयुष्यात कुठलीही गोष्ट घडताना किंवा कुठलाही चांगला वाईट निर्णय घेण्याच्या अगोदर मी एक काम करत असते. मी स्वामींच्या दरबारात जाते. मी तिथं आणि स्वामींना सांगते की मी हे काम करू की नाही आणि त्याच्यानंतरच मी त्या कामाला सुरुवात करत असते. तर तुम्हाला माहिती आहे माझ्या इथं ॲटलिस्ट मी ज्वेलरीचं सर्व काही आणलेलं आहे. पॅकिंग कशी करायची काय हे सर्व काही मी आणून ठेवलेलं आहे. परंतु मी ठरवलेलं होतं की जोपर्यंत मी स्वामी दरबारात जाऊन त्यांना हे सांगणार नाही, त्यांच्या दरबारात बसून तोपर्यंत मी ज्वेलरीचं चालू करणार नाही. म्हणून मी गेली होती अक्कलकोटच्या दर्शनाला. आणि कसं आहे ना, इथं येण्यासाठी ना फक्त तुमचा वेळ आणि पैसा नाही तर स्वामींची मंजुरी किंवा त्यांचा आदेशसुद्धा तेवढाच जरुरी असतो. आणि तो आदेश मिळाला आणि स्वराज मी आणि गणेशजी आम्ही निघालेलो आहोत थेट अक्कलकोटच्या दर्शनाला. आम्ही निघालेलो होतो रात्री 10च्या बसला आणि ही सकाळी बरोबर 4 वाजता स्वामी दरबारात होती. मग आम्ही गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि काकड आरतीला आम्ही स्वामी दरबारात हजर होतो. याच्याहून काय भाग्य पाहिजे मला तुम्ही सांगा. एंट्री केली तर अजिबात काहीच गर्दी नव्हती. एंट्री केली मस्तपैकी, इथं फोटो व्हिडिओ काढले आणि स्वामी दरबारात दर्शन केलं. परंतु तिथं स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन वेगळी होती. त्याच्यामुळे स्वराज आणि आम्ही एका साईडने दर्शन घेतलं आणि गणेशजींनी दुसऱ्या साईडने घेतलं. आमचं दर्शन वगैरे छान झालं. मग वटवृक्षाजवळ आलेला आहो आणि तिथंसुद्धा आम्ही दर्शन केलेलं आहे आणि काही फोटो व्हिडिओ काढले आणि बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर म्हणजे ॲटलीस्ट 6, 5:30, पावणे 6ला आम्ही बाहेर निघालेलो होतो आणि आमचं दर्शन झालेलं होतं. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं थांबलो. पहिलं नाश्ता केला. यांनी पोहे घेतले होते, स्वराजने पोहे घेतले आणि मी डोसा घेतला. तो खाऊन घेतला आणि लगेच आम्ही चहा वगैरे घेतला. नंतर आम्हाला अन्नछत्र विभाग आहे तिथं पण जायचं होतं. स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं आणि एवढं फ्रेश वाटत होतं सकाळचं की मी तुम्हाला सांगूच शकत नाही शब्दात. आणि कसं आहे, स्वामींची आदेश आला ना तर रात्रभरात पण तयारी होती आणि एका याच्या अगोदर ना मी 4 ते 5 वेळा तयारी केली होती. परंतु जाणं शक्यच नव्हतं आणि यावेळेस कसं काय शक्य झालं ते कळलंच नाही. मग 8:30 वाजले होते आणि मग गणेशजीला म्हटलं इथं एक स्वामी महाराजांची 21 फुटी खूप छान अशी प्रतिमा आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. मग मला पण हे ठिकाण माहिती नव्हतं, फक्त मी रील्सवर बघितलेलं होतं. तर मग एका रिक्षावाला केला आणि त्याने सांगितलं की कुंभारी एक गाव आहे, सोलापूर रोडवर कुंभारी एक गाव आहे. शेअरिंगचे रिक्षे पण जातात किंवा तुम्ही पेशर रिक्षाने पण जाऊ शकता. परंतु आज तिथं शेअरिंगसाठी कोणीच नव्हतं. तर आम्ही 1000 रुपयामध्ये त्या रिक्षा केली आणि तिथं गेलो. त्यांनी आम्हाला अक्कलकोटून तिथं घेऊन गेला. 30 किलोमीटर दूर आहे ते. आणि बघा प्रतिमा किती सुंदर आहे आणि खूप म्हणजे अशी शांतता होती इथं. तर आमचं 8:30पर्यंत अक्कलकोटचं दर्शन, कुंभारीचं दर्शन झालं आणि मग अचानक भयानक डोक्यात विचार आला की एवढ्या दूर आलोच तर आपली कुलदैवत म्हणजे तुळजाभवानी यांचं पण दर्शन घेऊनच जाऊया. लगेच आम्ही 10:30-11 वाजता तुळजापूरमध्ये गेलो, लाईनमध्ये लागलो आणि 5 तासात आमचं दर्शन झालं. आणि लिटरली 2 वाजता आम्ही बाहेर होतो. अधिक महिन्यात मस्तपैकी माता भवानीची ओटी वगैरे भरून. एवढे पाय जळत होते का, एक तर पायात चप्पल नव्हती, ऊन म्हणते मी. आणि कसं आहे, जेव्हा आपली कुलदैवत वर्षातून एकदा तरी कुलदैवतेला जाणे, ओटी भरणे हे नशिबाची आणि भाग्याची गोष्ट आहे आणि आज ते योग जुळून आले होते. त्याच्यानंतर जाताना मला बांगड्या भरायच्या होत्या परंतु त्या दिसल्याही नाही आणि गर्दी पण भरपूर होती. तर येताना मी बांगड्या वगैरे भरून घेतल्या आणि आईने सांगितले होते जात आहेस तर तिथं बांगड्या नक्की भर आणि कुंकू वगैरे घेऊन येताना. तर ओटी वगैरे देवीची भरलेली आहे आणि अजिबात आम्ही जेवण वगैरे केलं नव्हतं. सकाळच्या नाश्त्यावरच आम्ही होतो, कारण मी यांना बोलली होती की आधी आपण आईची ओटी वगैरे भरून या, मगच पुढं जाऊ. त्याच्यानंतर इथं मग बांगड्या वगैरे भरल्या आणि एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं आम्ही फक्त व्हेज थालीच ऑर्डर केली, म्हणजे 150 रुपयातच थाली होती. आणि रात्री तर अक्कलकोटला जाताना आम्हाला उपवासच घडला होता. मला असं वाटलं गाडी कुठंतरी थांबणार, परंतु गाडी काही थांबली नाही. मग आम्ही इथं 300 रुपयात जेवण केलं दोघांनी आणि स्वराजनी आम्ही आमच्याच थालीत जेवण दिलं. आणि मी ना साडीवरच होती सकाळी, पण एवढी गरमी होती, भयानक गरमी होत होती, मला सुचत नव्हतं. त्याच्यामुळे हा ड्रेस एक्स्ट्रा मी सोबत घेऊन गेली होती. तर गणेशजी बोलले तू ड्रेस वेअर कर, तुला खूप त्रास होते, इरिटेट होत आहे. त्याच्यामुळे मी ड्रेस हा वेअर केलेला होता. आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलो आणि डायरेक्ट म्हणजे 10 वाजता आम्ही घरी पोहोचतो. आणि मी घरी नसली ना तर हे पार्सल बघा. आणि दुसऱ्याच दिवशी आता मला माहेरी पण जायचं, म्हणजे आजच मला माहेरी जायचं होतं. तर इथं मला गणेशजी काहीतरी त्रास देत होते म्हणून मी त्यांच्यावर चिडलेली होती. तर हे तर मला फ्लिपकार्ट आणि मिशोचे प्रोडक्ट आलेले होते, तर ते मी ओपन करत बघून घेतले की कोणते कोणाचे आहेत, म्हणजे मग ते व्हिडिओ टाकायला बरं होते. तर मला तुम्ही सर्वजण विचारत होते की प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर करावं लागतात का. तर तुम्ही जर न्यूली हे जॉईन केलं अफिलाईट मार्केटिंग तर तुम्हाला ते जॉईन करावं म्हणजे घ्यावे लागतात, परंतु आम्हाला कंपनीच पाठवते. तर एवढे सारे प्रोडक्ट हे आलेले होते, तुम्ही बघू शकता.
आणि कसं आहे ना, की आता माझा तो बिझनेस आहे ना, तो पण मला स्टार्ट करायचा आहे. तर आता लवकरच हे जेवढे प्रोडक्ट लावलेले आहे पटापट मी निपटून घेणार आणि लगेच मग माझं मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहे. बाकी तुम्हाला माझ्या व्यवसायाची हे कसे वाटले ते नक्की सांगा. कारण कसं आहे, सोशल मीडियाचा भरोसा आहे, आज नाही आहे, उद्या नाही आहे. हे ते प्रोडक्ट आहे ज्या ज्या कंपन्यांसोबत मी काम केलेले आहे, प्रोडक्ट भरपूर जमा झालेले असतात. परंतु जेव्हा कधी मी माहेरी, गावाला किंवा कुठेही जाते ना, तेव्हा हे सगळे प्रोडक्ट मी त्यांना घेऊन जात असते. म्हणजे ज्या मुलींना गरज आहे त्यांना. कारण एवढे मोठे अंडर आर्म स्प्रे झाले, लिपस्टिक झाल्या, हे एवढे मोठे प्रोडक्ट मी एकटी नाही लावू शकत. त्याच्यामुळे आणि कॉस्टली असतात. ममाअर्थ झालं, चांगल्या चांगल्या ब्रँडचे हे प्रोडक्ट असतात. त्याच्यामुळे मी सगळं घेऊन जाते आणि मी माझ्या आईला सांगते ज्यांना आवश्यकता असेल त्यांना हे देऊन टाक. त्याच्यानंतर आम्ही सकाळी उठल्याबरोबर सगळं आवरून घेतलं. कारण आम्हाला आज आवरून पॅकिंग वगैरे करून अजून आमच्या लग्नाच्या नोंदणीसाठी पण निघायचं होतं संध्याकाळसाठी. आमची तिकीट बुक झालेली होती. तर सकाळी मी घर आवरलं त्याच्यामुळं आणि मला प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे होते. त्याच्यामुळे मी सकाळी ना मसाले भात आणि मस्तपैकी गरमागरम कढीच केलेली होती, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर स्वराज, मी आणि गणेशजी आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. तर इथं जेवतानाच आम्ही ठरवून घेतलेलं होतं की आता मस्तपैकी जेवण करायचं, लगेच प्रमोशन व्हिडिओ शूट करायचे, नंतर बॅग पॅकिंग करायचं आणि सोबत डबा घ्यायचा. म्हणजे कसं आहे, घरचं जेवण ते घरचंच होतं आणि बाहेरचं ते बाहेरचंच होते. त्याच्यामुळं एवढ्यात ना बाहेर फिरणं जास्त होत आहे आणि बाहेरचं खाल्लं की मग त्रास होतो. त्याच्यात आहे उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यामुळे जाताना म्हटलं घरचाच डबा घेऊन जायचा. म्हणून मी एक्स्ट्रा कढी बनवली होती, कारण गणेशजीला कढी अशी भरपूर आवडते. आणि किती भारी वाटत होतं मला, कारण माझ्या स्वामींचं पण दर्शन झालेलं होतं आणि मेन म्हणजे तुळजाभवानी मातेचं पण दर्शन झालेलं होतं. एखादी गोष्ट आपण मनात कितीही ठरवली ना ते होत नाही, परंतु योगायोगाने तुळजाभवानीने पण बोलावून घेतलं आणि स्वामी महाराजांनी बोलावून घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच आता माझ्या लग्नाची नोंदणी पण करायला मी जात आहे आणि लवकरच मी स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करत आहे. आणि जो बिझनेसची सुरुवात स्वामी नावाने होणार किंवा त्यांच्या आशीर्वादाने होणार, तो बिझनेस तर 100% सक्सेस होणार आहे. आणि मी कोणतंही काम हे स्वामींच्या आशीर्वादानेच करत असते. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलेलं आहे. जेवण झालं आणि लगेच मी प्रमोशन व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहेत, कारण हे प्रोडक्ट ना रिटर्नमध्ये होते. तर हा ड्रेस आहे ना, हा 1300चा आहे बहुतेक. आणि तुम्ही बघू शकता किती छान आहे. म्हणजे आतून ना ब्लाऊज येते, ब्लाऊजवर कुर्ती येते, कुर्ती ओढणी आणि पॅन्ट पण खूप सुंदर आहे. आणि ह्या ड्रेसवर मस्तपैकी मिरर वर्क आहे, तुम्ही बघू शकता. आणि याच्यात अजून व्हाईट कलर पण अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर या व्हिडिओच्या खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी हे प्रोडक्ट टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. आणि ड्रेस खरंच खूप सुंदर आहे, सिल्कमध्ये आहे. बघा किती छान दिसते. वेडिंग वेअर, पार्टी वेअरमध्ये हा परफेक्ट दिसणार आहे. तर मी पटकन याचा व्हिडिओ शूट करून घेतला. अजून 2-3 व्हिडिओ शूट होते, त्याचे पण मला करायचे होते. आणि हा पण ड्रेस खरंच खूप छान होता. मला वाटते 450चा आहे. कुर्ती बघा किती सुंदर आहे, पॅन्ट पण खूप सुंदर होता आणि लॉंग अशी याच्यावर ओढणी पण होती. तर पटकन मी याचा पण व्हिडिओ शूट करून घेतला आणि माझ्या अंगावर आहे तो पण ड्रेस खूप सुंदर होता. पटापट व्हिडिओ शूट करून घेतले, कारण एवढ्यात ना गावाला जाणं खूप होत आहे आणि हे प्रोडक्ट मग थांबतात. कसं आपण घरी असलो की 3-4 व्हिडिओ तरी माझे सहज होतात, परंतु गावाला गेलं की शक्य नाही एवढे मोठे प्रोडक्ट सोबत घेऊन जाणं. आणि मग तिथं गेल्यानंतर ते पण बोलतात तू आम्हाला भेटायला येते, व्हिडिओ शूट करायला येते. त्याच्यामुळे शक्यतो आता हे मी प्रोडक्ट सोबत घेऊन फिरत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी जर कामच काम असेल तर स्वतःला कधी वेळ द्यावा. त्याच्यामुळं मग हे प्रोडक्ट यावेळेस मी नेणार नव्हती. जेवढं शक्य होणार तेवढं मी घरूनच व्हिडिओ शूट करून घेते, भलेही तिकडे घेतल्यावर मी टाकत असते. तर फायनली आता व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले. माझे व्हिडिओ शूट चालू होते ना तोपर्यंत गणेशजीला मी गंमत केली होती की मला तुम्ही भेंडी चिरून द्या आणि कणिक वगैरे मळून द्या, म्हणजे मी पटकन माझे शूट आटोपले की लगेच मी स्वयंपाक करते. तर माझ्या नवऱ्याने तुम्ही बघू शकता, खरंच मला धक्का बसला आश्चर्याचा. त्यांनी अक्षरशः भेंडी बारीक कापून ठेवलेली होती, कांदा पण कापून ठेवलेला होता आणि त्यासोबतच ना कणिकसुद्धा मळून ठेवली आहे. आणि कणिक बघा किती छान मस्त मऊसूद मळलेली होती. त्याच्यानंतर आम्ही डबा वगैरे घेतला आणि थेट निघालेला आहो आम्ही माहेरी जाण्यासाठी. तर माहेरी जात आहे मी. आता आमच्या लग्नाला 6 वर्ष झाले. आत्तापर्यंत असा विचार केला नव्हता, परंतु आता 100% विचार केलेला आहे. आता जगायचं आहे तर गणेशजीसोबत, मरायचं आहे तर गणेशजीसोबत. आणि आता मला त्यांचे ऑफिशियली बायको व्हायचं आहे, म्हणजे डॉक्युमेंटली बायको व्हायचं आहे. फक्त आम्ही समाजाच्या नजरेत मी त्यांची बायको आहे, परंतु अजूनही त्यांचं नाव माझ्या नावे मागे लागलेलं नाही आहे. म्हणून तो मागच्या महिन्यात आम्ही नोंदणीसाठी फाईल टाकली होती आणि त्या सरांनी आम्हाला बोलवून घेतलेलं आहे रजिस्ट्रेशन करायला. आता एकदा माझ्या लग्नाची नोंदणी झाली की लगेच माझं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटिंग कार्ड
मोहिनी गणेश धार्डीकर या नावाने होणार आहे आणि त्याच्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागणार. आणि खरं स्वामीच्या आशीर्वादाने आज माझं सगळं काही चांगलं झालेलं आहे. भरपूर लोकांनी माझं वाईट करण्याचा प्रयत्न करा, वाईट चितलं, परंतु कसं आहे स्वामींच्या दरबारात कितीही काही केलं ना तरी अशा लोकांचं काही चालत नाही. स्वामींचा आशीर्वाद ज्यांच्यासोबत असेल, ज्यांच्या पाठीशी असतील ना, त्यांचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही. बिचारा नवरा जिथं जाईल तिथं आमची सेवा करतो. आधी त्यांनी माझे पाय चेपून दिले, कारण भरपूर असा माझे पाय दुखतात, दिवसभर उभं राहावं लागते त्याच्यामुळे. आणि माझं दाबायला सुरुवात केली की स्वराज पण हळूच बोलतो, पप्पा माझे पण दुखत आहे, माझे पण दाबून द्या. मग त्याचे पण पाय वगैरे दाबून दिले आणि थोड्या वेळाने गाडी थांबणार होती, परंतु डबा मी सर्व घरूनच आणला होता. मस्तपैकी वटाणा, बटाटा आणि भेंडी हे मिक्स भाजी केली होती मी. पापड भाजून घेतले होते आणि कढी जी बाकी होती ना ती आम्ही सोबत आणली होती. आणि इथं फक्त आम्ही पापड ऑर्डर केलेले होते, नाही पापडही आणले होते, फक्त राईस ऑर्डर केलेला होता. बाकी सगळं जेवण ते आहे आम्ही घरचं घेतलं होतं. कारण कसं आहे, आपण जर हॉटेलमध्ये जेवत असून ना तर त्यांचं थोडंसं तरी घ्यावं लागते, नाहीतर मग ते जेवण वगैरे करू देत नाही. तर हा मस्तपैकी घरचा डबा आम्ही एन्जॉय केला आणि खरंच खूप छान जेवण झालेलं होतं. म्हणजे पहिल्यांदा मी भेंडीची भाजी आणि काय बोलतात टोमॅटो, बटाटा आणि वटाणा मिक्स करून केली होती आणि खूप छान भाजी झाली होती. त्याच्यानंतर आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहोत. गणेशजीला माझ्यापेक्षा जास्त भूक गणेशजीला लागली होती, त्याच्यामुळं ते आमच्या पहिली सुरुवात केली त्यांनी जेवायला. आणि स्वराजना त्यांच्याकडून बसला ना भरपूर असा त्रास देतो, त्याच्यामुळे त्याला माझ्या साईडने घ्यावं लागते. तर आमचा ना 2 दिवसात बघा तुळजापूर, अक्कलकोट आणि त्यांच्या आशीर्वादाने आता लग्नाची नोंदणी पण होणार आहे. तर आमचा तो दिवस असे गेलेले आहे धावपळीत, त्याच्यामुळे व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहे. बाकी तुमचा दिवस कसा गेला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. जेवण केलेलं आहे आणि आता निघालेला आहो आम्ही आमच्या माहेरच्या रस्त्याने, म्हणजेच अकोटला. आता तुम्हाला उद्या माझ्या अकोटचं घर, माहेर वगैरे पाहायला भेटणार आहे. तेव्हा स्वस्त राहा, मस्त राहा, व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. बाय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा वेळातला वेळ काढला आणि माझा व्हिडिओ बघितला. जो शेवटपर्यंत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला की नाही. तर चलो बाय.